हॉटेल व्यवसायात अडथळा निर्माण करून 7 लाखांची खंडणी मागणाऱ्या शिवसेना ठाकरे गट महिला पदाधिकाऱ्यांसह पतीविरोधात गुन्हा। इंदिरानगर पाथर्डी फाटा परिसरातील रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अँड बार सुरू ठेवण्यासाठी 7 लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटच्या महिला पदाधिकाऱ्यासह तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आशुतोष कृष्णा गडलिंग वय 38 वर्ष राहणार प्लॉट नंबर 2 गोकुळ बंगलो गोविंदनगर नाशिक हे रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अँड बार चालवतात। 7 ते 14 जुलै दरम्यान संशयित श्रुती यतीन नाईक व तिचा पती यतीन नाईक राहणार मोर्या बंगलो क्रोमा शोरूम समोर ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा यांनी संगनमत करून व्यवसायात अडथळा निर्माण केला। हॉटेलमुळे त्रास होतो असे सांगत त्यांनी ग्राहक व वेटरची अडवणूक केली। हॉटेल सुरू ठेवायचे असल्यास 7 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अन्यथा हॉटेल बंद पाडू अशी धमकी दिली। या प्रकरणी बार चालकाने तातडीने पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।